आमच्या गावामध्ये स्वातंत्र्य दिन कसा साजरा होतो आणि आपला देवराडा या पेजचे अध्यक्ष माननीय रामभाऊजी मुजरकर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा कसा पार पडला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मी, हिरेन आणि ओमजी फुल पॉवर मध्ये आम्ही रेडी झालो आणि आपल्या गावातील सर्वात पहिलं ध्वजारोहण करण्याकरिता मॉडेल हायस्कूल शाळेमध्ये आलो. एकीकडे बँड पथक रेडी होतं आणि दुसरीकडे मान्यवरांच्या हस्ते फोटोचं पूजन झालं. शाळेचे मुख्याध्यापक श्री ठाकरे सरांच्या हस्ते झेंडावंदन झालं. त्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाली. राष्ट्रगीत झाल्यानंतर विविध प्रकारच्या शपथविधी पार पडल्या. त्यानंतर विविध प्रकारच्या मॉकड्रिल सुद्धा घेण्यात आल्या आणि एसएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आता आपल्याला पुढील ध्वजारोहणासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे जायचं आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे पोहोचताच आपल्या देवराडा पेजचे अध्यक्षांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि आता आपल्याला जायचं आपल्या गावातलं तिसरं ध्वजारोहण करण्यासाठी, जे की गांधी चौक येथे होणार आहे. इथे आल्यानंतर कळालं की इथे होणारं झेंडावंदन आपल्या गावातील सुपुत्र अमितदादा कदम, जे की आता सैन्य दलामध्ये कार्यरत आहे, त्यांच्या वडिलांच्या हाताने पार पडणार आहे. झेंड्याचे पूजन झाले व आता राष्ट्रगीताला सुरुवात झाली. पुढच्या वेळेस सुद्धा आपल्या गावातील एका नवीन सैनिकांच्या आई वडिलांच्या हाताने ध्वजारोहण व्हायलाच पाहिजे. अशाच प्रकारे संपूर्ण गावामध्ये रॅली फिरवत आता आम्ही पुन्हा मॉडेल हायस्कूल शाळेमध्ये गेलो. तिथला प्रोग्राम आटोपल्यानंतर भावी सरपंचांचं फोटो सेशन झालं आणि आता निघालो आम्ही आर्वीला जाण्यासाठी. जाताना परूला थोडं पाणी बाजून दिलं. आर्वी मध्ये इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चक्कर मारले. राजस्थानी मध्ये मस्त नाश्ता करून आमच्या व्हिडिओचा केला आम्ही शेवट आणि हा सर्व कार्यक्रम आटपून आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. जर तुम्हाला पण असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या.